राजारामजी पाटील आपल्याला पाहायला मिळतील। दोन्ही संघांना शुभेच्छा। माऊली युनिव्हर्स टॉस जिंकून बॉलिंग घेतले, पहिला बॉल ओव्हर द विकेट। खोलवा टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने फटका खेचलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय। किशोर वास्कर यांनी हा मात्र सुंदर झेल टिपलाय आणि संपलाय फलंदाज राकेश यांचा खेळ। डेकोरेटर्स खूप चांगलं संगीत। नवीन बॅटर आलाय तेजस मिस्त्री, तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय। आकाश बनसोडे आहे नॉन स्ट्राईकला, टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर, जिथे मात्र राकेश यांना मात्र बाद केले ते म्हणजे राजाराम पाटील यांनी पहिल्याच बॉलवर, जिथे मात्र वास्कर साहेबांचा खूप चांगला झेल पाहायला मिळाला। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत। यावेळेस ओव्हर पिच बॉल, या बॉलवर घणाघाती प्रहार, बॉल गेलाय सीमा रेषा पार। पंचांचा निर्णय मात्र इथे अजून बाकी आहे। बॉल सीमा पार वन बाउन्स करत गेले, आलाय चौकार। पण पाहिलं तर फलंदाज तेजस मिस्त्रीने आल्या आल्या गोलंदाज आपण पाहिलं तर राजाराम पाटील यांवर आघात चढवलाय आणि चौकाराने आपल्या संघाचं आणि स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय। विदिशा चॅलेंजर्स संघ इथे मात्र बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस इनसाइड आउट, मात्र सरळ अजय पाटील शॉर्ट कव्हरला तैनात। दुसरं यश मिळते राजाराम पाटील यांना, फलंदाज बाद होईल तो म्हणजे तेजस मिस्त्री। थँक्यू सो मच। दुसरा धक्का लागलाय। 4 बॉलमध्ये राजाराम पाटील यांनी खर्च केल्यात, त्या म्हणजे एकूण धावा 4 आणि 2 विकेट्स देखील मिळवल्यात। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय अजय दळवी। आकाश बनसोडे आहे नॉन स्ट्राईकला, अजून त्याला स्ट्राईक मिळाला नाहीये। पॉवर प्ले मध्ये 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च करत राजाराम पाटील यांनी 2 विकेट्स मिळवल्यात आणि दोन्ही विकेट झेलबाद, एक ऑन साइडला तर एक ऑफ साइडला शॉर्ट कव्हरला अजय पाटील यांच्या हातात गेला बॉल। यावेळेस यष्ट्यांच्या समोर पकडलंय लगातार, यावेळेस चौथ्या बॉलवर तिसरी विकेट्स प्राप्त करतायत राजाराम पाटील। फलंदाज अजय दळवी ठरलाय डायमंड डकचा शिकार। आणि 2 बॉलवर 2 विकेट्स देखील आल्यात, त्यामुळे 300 रुपयाचं कॅश प्राइज लागू झाले राजाराम पाटील यांना आणि हॅट्रिकची देखील अजूनही संधी आहे। हॅट्रिकला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। आणि 40+ खेळाडूने विकेट घेतल्यामुळे 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय 2 बॉलवर आणि जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। जिथे 5व्या क्रमांकावर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकवर विशाल रोकडे।
हॅट्रिकचा बॉल असणार आहे. खूप चांगली गोलंदाजी करत असताना एक्झाम्पल सेट करतायत राजाराम पाटील. क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी आणि अजूनही त्यांच्यातली ती धमक कायम आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. नक्कीच बघा, रिसेंटली एक सामना झाला होता, आमच्यापर्यंत माहिती येते की तेव्हा थोडेसे इंजर्ड झाले होते पायाला, तरी देखील औषधोपचार करून मात्र या एसपीएल मध्ये खेळण्यासाठी पुन्हा सज्ज झालेत. हॅट्रिकचा बॉल आहे, डावखरे हाताचा विशाल रोकडे स्ट्रायकिंग एंड वर असणार आहे. पॉवर प्ले सुरू आहे. यावेळेस डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र लाईन थोडीशी मिस करतायत. वाईट +1 या 2 धावा या ठिकाणी दिल्या जातात. टीमची टोटल जाऊन पोहोचते 6 वर आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स घेतल्या, त्यामुळे 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे लागू झालंय गोलंदाज राजाराम दादा पाटील यांना. यावेळेस बघा, सेन्सिबल क्रिकेट विशाल रोकड्याचं कोणती घाई करत नाहीये, कारण त्याला माहिती आहे पॉवर प्ले सुरू आहे. आपली फलंदाजीची जी भरभक्कम फळी आहे ती मात्र ढेपाळली आहे, ढेसळली आहे. 3 विकेट्स मैदानाच्या बाहेर गेल्यात, त्यामुळे थोडंसं शांत आणि संयमी क्रिकेट आकाश बनसोडेच्या जोडीने त्यांना खेळावं लागणार आहे. वेळेस बघा, अंतिमच्या क्षणी बॅट फेस ओपन करून मात्र दिशा दिली. पॉइंटला मात्र बॉल गेला डिक्लेअर झोनमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचते, ती म्हणजे 7 वर. श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ आयोजित सानपाडा प्रीमियर लीग 2023 पर्व क्रमांक 6 मित्रांनो आपण अनुभवत आहे, जिथे 7 धावा धावफलकावर आहेत आणि 3 विकेट्स मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. गोलंदाजीची धुरा आता मात्र अजय पाटीलने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, P2चं षटक आणि कॅप्टनला मात्र या ठिकाणी जबाबदारी स्वीकारताना मात्र नक्कीच खेळाडूंमध्ये एक नवचैतन्याचं वातावरण असेल. कारण 3 विकेट्स गेल्यात. या ओव्हरमध्ये जर 1 किंवा 2 विकेट येत आहेत तर मात्र नक्कीच धावसंख्येमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कमतरता पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना विदिशा चॅलेंजरच्या. कारण टॉप ऑर्डर गेल्यानंतर आता हे मधल्या फळीतले फलंदाज आहे, त्यामध्ये आकाश बनसोडे देखील आहे, त्याच्यावर देखील लक्ष आहे आणि मात्र कर्णधार आहे, आयकॉन खेळाडू आहे आणि त्या जबाबदारीने मात्र त्याला खेळावं लागणार आहे. यावेळेस बघा, ओव्हर द बॉल रेड खटका खेचलाय. पॉवर प्ले सुरू आहे. आकाश बनसोडेला माहिती आहे, 1 बाउन्स करत लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल गेलाय सीमारेषे पलीकडे चौकार. आवश्यकता आहे का मैदानाच्या आतमध्ये? अजय पाटील आपण पाहतोय काहीसे गोलंदाजी करताना इंज्युअर्ड झालेले आहेत. काय झोंबला त्याला
मग प्रल्हाददादा ठाकूरस आमच्यापर्यंत खूप चांगली माहिती पोहोचवत आहेत. आपण पहिल्या पर्वापासून काही आकडेमोड आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. पहिलं पर्व संपन्न झालं होतं सांडपाडा प्रीमियर लीगचं 2018 साली, जिथे बाळा स्मृती संघाने पहिलं पारितोषिक पटकावलं होतं. टीमचे संघमालक होते गुरुनाथ पाटील आणि आयकॉन खेळाडू अजय पाटील होता. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मालिकावर देखील ठरला होता अजय पाटील, इथे गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज संदीप पाटील ठरले होते, उत्कृष्ट फलंदाज तेजस पाटील, क्षेत्ररक्षक दिलीप मडवी ठरले होते, तर सुपर सिक्सर निखिल नांदस्कर आपण पाहिलं तर ठरले होते. आणि द्वितीय पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये पटकावलं होतं त्रिमूर्ती टायगर संघाने, जिथे मनोज पाटील आणि विनोद पाटील या टीमचे संघमालक होते आणि टीमचा आयकॉन खेळाडू होता संदीप पाटील. दुसऱ्या पर्वाकडे आपण जर गेलो 2019 मध्ये, तर त्रिमूर्ती टायगर संघाने प्रथम पारितोषिक पटकावलं होतं, जे की अगोदर रनरअप राहिले होते. तेच मनोज पाटील आणि विनोद पाटील यांचा संघ, ज्या टीमचे आयकॉन होते प्रमोद पाटील. आणि द्वितीय पारितोषिक विजेते ठरले होते KM बिल्डर्स, जिथे मनोज भोईर आणि हेमंत वास्कर यांचे संघ होता आणि टीमचा आयकॉन खेळाडू होते धर्मेश पाटील. 2019 पर्वामध्ये मालिकावीर ठरले होते प्रमोददादा पाटील, उत्कृष्ट गोलंदाज प्रमोद ठाकूर, उत्कृष्ट फलंदाज तेजस पाटील आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रकाश ठाकूर आणि सुपर सिक्सर ठरले होते तेजस पाटील. तर बघा, मैदानाच्या आतमध्ये मॅचला मात्र सुरुवात केली जाणार आहे. जगू बंदर आणि भीम, अजय पाटील ठीक आहेत का? आपण बघितलं का? ठीक आहेत, खेळणार आहेत. येस येस, गुड गुड. पहिल्या बॉलवर चौकार आल्यामुळे टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सरचे स्वागत आहे आपलं साहेब सांडपाडा प्रीमियर लीग 2023 मध्ये. तर अजय पाटील इंज्युअर्ड झालेले आहेत पहिल्याच बॉलवर. आता काय कॉल घेण्यात येईल मैदानाच्या आतमध्ये, पंच मात्र शहानिशा करतील की ओव्हर काउंट कंप्लीट करणार. टीमची टोटल 11 झाली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र अजय पाटील आता गोलंदाजी करू शकत नाहीयेत, इंज्युअर्ड झालेत. आता हे षटक कोण पूर्ण करणार?
नितीन वास्कर आपल्याला पाहायला मिळतात, ते षटक पूर्ण करतील. आकाश तू खेळणार आहेस का आकाश? मग ये तू 12th मॅन, इथे नाहीये तुमचं कोणीच. या स्मॅशला पुन्हा सुरुवात होते. यावेळेस बघा मनगटाच्या साईने फ्लिक केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट स्कोअर, डायरेक्ट हिट. ओ जस्ट मिस. तेजस पाहायला मिळाला, रॉकेट थ्रो. मात्र अगदी काही अंशतः यष्ट्यांचा वेध घेण्यापासून वाचलाय. जिथे 1 धाव मिळते आकाश बनसोडेला, टीमची टोटल 12 वर जाऊन पोहोचली. नितीन वास्कर आपण पाहतोय हे षटक पूर्ण करतायत. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. गडी बाद झाले 3. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर विशाल रोकडे आणि त्याच्या सोबत आकाश बनसोडे. पुढचा बॉल यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, अगदी समोर खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांच्या हातातनं चेंडू निसटलाय. नुसता निसटला नाहीये प्रकाश ठाकूर यांच्या हातातनं चेंडू, तर बॉल सीमारेषा पलीकडे देखील गेलाय. स्वतःशी नाराज आहेत, आलाय चौकार. विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. विशाल रोकडेच्या बॅटमधनं हा चौकार आला. यावेळेस फुल टॉस बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टायमिंग, टेम्परामेंट, इम्प्रोव्हायझेशन आणि प्लस नो बॉल, या येथील 7 धावा. बॉल सीमारेषा पलीकडे, गगनभेदी गगनचुंबी षटकार. विशाल रोकडे सेट ऑन ऑफ फायर. विशाल रोकडे आतापर्यंत 183 धावा एसपीएल मध्ये आल्यात त्याच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र कट केलाय, कव्हरच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. वेगवान आउटफील्ड आहे, बॉल सीमारेषा पलीकडे, क्लासिकल स्ट्रोक, चौकार. बाजी डावखुरे हाताचा विशाल रोकडे चौफेर करतोय. 2 षटकार आले, 1 नुकताच चौकार. याही वेळेस ओव्हरपिच बॉल आहे, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचायच्या अगोदर बॉल सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. अजून 1 षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 39 वर. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 32 धावा आल्यात. सर्वात महागडं षटक प्रल्हाद दादा या एसपीएल मधलं ठरलंय आतापर्यंतच. आणि विशाल रोकडेने आपण पाहिलं तर 20,000 पॉइंट्स मध्ये खरेदी करण्यात आलं होतं. सर्वात जास्त बोली लागल्या खेळाडूंपैकी एक असलेला हा खेळाडू विशाल रोकडे. काय फटकेबाजी केली. अजय पाटीलचं षटक
थांबलं गेलं कारण तो इंज्युअर्ड झाला, जी जबाबदारी नितीन वास्कर यांनी स्वीकारली. आणि मात्र ह्या षटकामध्ये एकूण 32 धावा आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या होत्या, जिथे 39 धावा धावफलकर लागल्यात. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल आता कल्पेश ठाकूर. 16 षटकार आतापर्यंत या अगोदरच्या पर्वात आले होते विशाल रोकडेच्या बॅटमधनं. 2200 रूपात ही धाव मात्र आता अतिरिक्त जोडली जाते. विकेट किपरच्या हातातनं मात्र चेंडू निसटताना पाहायला मिळाला. अमोल दळवी आहेत, 1 धाव्याने धावफलक पुढे गेलाय 40 वर. यावेळेस बघा खूप चांगला पंच केले बॉलला. ओ फ्लाइट 6 बॉल सीमा पार, क्या बात आहे. आकाश बनसोडे आता सुरू झालाय. स्ट्रोक लगावलाय अफलातून. स्लोवर वन होता, क्रॉस बॅटेड फटका स्वीप करत असताना मात्र प्रॉपर टायमिंग जुळला नाही. बॉल गेला मिड विकेटला. एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली गेली. स्ट्राईक रोटेट होते. आकाश बनसोडेचं प्रेशर रिलीज झालंय असं म्हणायला हरकत नाही, कारण जेव्हा सुरुवातीला 3 विकेट्स गेल्या, राकेश असतील, तेजस असेल, अजय असतील, थोडासा तो देखील प्रेशरमध्ये आला होता की कशी धावसंख्या उभारली जाईल. पण विशाल रोकडेने आला आणि सांगितलं मैं हूं ना, आणि आल्या आल्या त्याने मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे, जिथे टीमची टोटल 47 वर नेऊन ठेवले. अजूनही आपण पाहिलं तर तिसरं षटक सुरू आहे आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे एकूण 15 बॉलचा खेळ या इनिंगमध्ये शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये आतापर्यंत 47 आल्यात. निम्मा टप्पा झाला, निम्मा टप्पा बाकी आहे. स्लोअर वन होता, यावेळेस व्हाईट बॉल पंचांनी सांगितले +1 आहे. विकेट किपरकडनं पुन्हा बॉल निसटला गेलाय. टीमची टोटल 49. हायस्ट स्कोअर या स्पर्धेतला पाहायला मिळू शकतो का आपल्याला फलंदाजी करत असताना, ते म्हणजे विदिशा चॅलेंजर्स या टीमकडून. फुल टॉस बॉल, असे बॉल तुम्ही टाकू शकत नाही विशाल रोकडेला. बॉल पुढे डिस्पॅच केलाय सीमारेषा पलीकडे. टायमिंग, टेक्निक आणि टेम्परामेंट सर्व काही. बॉल षटकार, सीमारेषा पार षटकार. गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मस्तक पे दस्तक देणारा षटकार. बॅक टू बॅक. अजून एक हवाई हल्ला, लगातार तिसऱ्या बॉलवर तिसरा दमदार षटकार. एकूण 4 षटकार या ओव्हर मध्ये आलेत. बाबा 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 घुमायला घुमायला तो षटकार बेकार, खवा वर करून करून मारायला लागला, पिसाळला गडी. येऊ ना ते यादा षटकार. हवाई तरी वाट चालतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना देखील पसंत नाही. 45 या धाव संख्येवर खेळतोय. 45 विशाल रोकडे. टीमची एकूण धावसंख्या 67 वर 67. खेळतोय 9 बॉल मध्ये 45. मैदानावर पेन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळतोय. बक्षिसाचं कॅल्क्युलेशन प्रल्हाद दादा आपण थोड्या वेळाने करूया, सध्या बॅटिंग एन्जॉय करूया. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तेजस. आता कोणतं अस्त्र बाहेर काढावं ते म्हणजे माऊली युनिव्हर्स या टीमच्या गोलंदाजांनी. ब्रह्मास्त्र देखील आता कमी पडेल की काय दादा, कारण काय फटकेबाजी विशाल रोकडे 45 वर खेळतोय आणि अर्धशतक जर तो लगावतोय या स्पर्धेमध्ये तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फुल टॉस बॉल आहे आकाश बनसोडेसाठी आणि आकाश बनसोडे देखील फॉर्म मध्ये. नो बॉल पंचांनी सांगितलंय आणि प्लस आलाय षटकार. 7 धावा.
बाबा 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 घुमायला घुमायला तो षटकार बेकार खवा वर करून करून मारायला लागला पिसाळला गडी आय लाईक इट संजय साऊंड्सच्या माध्यमातून हा नजराणा 7 धावा आल्यात. हा फ्री हिटचा बॉल आहे. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत येईल 2 धावा इथे पूर्ण करतायत. टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 76 वर. 76 आणि अजूनही 11 बॉल शिल्लक आहेत. बघूया 100 धावा इथे पाहायला मिळतील का. विशाल रोकडे 45 वर खेळतोय नॉन स्ट्राईकला. यावेळेस समोर पकडलाय अपील. पंचांचं बोट हवेत आणि ही पार्टनरशिप मात्र ब्रेक झाली. आकाश बनसोडे मैदानाच्या बाहेर. सो मच संजय साऊंड्स अँड डेकोरेटर्स. 20 धावांची नाव खेळी करून मैदानाच्या बाहेर गेलाय. अजय पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. इंजर्ड आहे मात्र टीमचा कॅप्टन आहे त्यामुळे लगेच मैदानामध्ये प्रवेश केलाय. मात्र गोलंदाजी सल्लामसलत करतोय तो. जिथे तेजस आपल्याला पाहायला मिळतोय 2 बॉलमध्ये त्यांनी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्यात. जिथे एक बीमर प्लस षटकार आणि त्यानंतर 2 धावा त्यानंतर विकेट. हा बॉल सोडून दिलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेला स्वयं वास्कर. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 77. काय फटकेबाजी राहिली. विशाल रोकडे नॉन स्ट्राईकला काहीसा विश्राम करतोय. 45 वर खेळतोय. नॉट आउट. अर्धशतक करू शकतो कारण अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. वाईडी शॉर्कर. गती थोडीशी कमी केली होती तेजसने त्यामुळेच की काय बॅट स्विंग लवकर झाला स्वयं वास्करचा. बॉल उशिराने आला आणि मात्र विकेट किपरचा वेध घेणारा ठरला. अस्तित्व मात्र इथे टिकवण्यासाठी लढत सुरू आहे. जिंकाल तर सेमीफायनलचं दार तुम्ही निश्चित ठोठवतायत. सेमीफायनल मध्ये दाखल होत आहे. ओमश्री ऑलरेडी पोहोचलाय. दुसरा संघ कोणता पाहायला मिळेल. यावेळेस ओव्हर पिच बॉल ओव्हर द बॉल रेड समोर खेचलाय. बघूया बॉल किती लांब जातोय. लांब लचक गेलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरनं स्वयं वास्कर देखील आले हात खोलतोय. षटकार. संख्या मात्र जाऊन पोहोचली ती 83 वर. स्कोर बुक देखील आता कमी पडायला लागले. 83 धावा धावफलकावर. 83. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील मात्र गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही. त्या आकाशाच्या ओढीसाठी आकाशासारखं मात्र गवसणी घालण्याचं कार्य सर्वच फलंदाज करतायत. यावेळेस बघा मिस्टमिंग स्ट्रोक झाला. बॅटची हलकीशी कडा घेतली. बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते ती म्हणजे स्वयं वास्करला. टीमची टोटल 84 वर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक आहे जिथे गोलंदाजी मार्कवर तेजस अंतिमचा बॉल घेऊन येईल 4थ्या ओव्हर मधला. बघूया 4थ्या ओव्हरच्या अंतिमच्या बॉलवर काय करतोय स्वयं वास्कर. कारण विशाल रोकडे 45 वर खेळतोय. अर्धशतकासाठी त्याला संधी मात्र इथे हवी आहे आणि टीमची टोटल देखील वाढवण्याची गरजेचं आहे. हा बॉल सोडून दिलाय स्वयं वास्करने. चांगला निर्णय. भरपूर बाहेर लाईन पाहायला मिळाली. अजय पाटील काहीसा नाराज पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन आहे. बॉडी लँग्वेज भरपूर काही सांगून जाते आता माऊली युनिव्हर्स टीमची. आणि टॉस जिंकून त्यांनी बॉलिंग घेतली होती हे विशेष आहे. तो निर्णय मात्र अपयशी ठरवला खऱ्या अर्थाने विदिशा चॅलेंजर्स टीमच्या फलंदाजाने. ज्याच्या नावातच आहे चॅलेंज म्हणजे चॅलेंज स्वीकारणं ते मात्र जाणतात. फुलटॉस बॉल इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला दिशा दिली आहे. रन्स किती मिळतील. 1च धाव मिळते म्हणजे एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 86 वर. म्हणजे आता विशाल रोकडे असेल स्ट्राईक वर. म्हणजे आता तो 45 वरनं 50 वर कशा पद्धतीने पोहोचेल या अंतिमच्या 6 बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा संजय साऊंड्स यांच्याकडे. ऐकू एक सुमधुर संगीत.
ज्यांनी मगाशी पकडला दीपक जाधव त्यांना मात्र नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल काही वेळाने. आयवा कॅचसाठी किशोर वास्कर आलेत 5व्या ओव्हरमध्ये. 45 वर आहे विशाल रोकडे. यावेळेस बघा फटका फसलाय आणि ते स्ट्राईक रोटेट करत नाही विशाल रोकडे. त्यालाही माहिती आहे भरपूर धावा धावफलकावर लागल्यात त्या म्हणजे 86 आणि 5 बॉलमध्ये नक्कीच त्याच्यासाठी अर्धशतकाची सुवर्ण संधी आहे जिथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे SPL धमाकाच्या अंडर. जर अर्धशतक कोणता खेळाडू ठोकतोय त्याच्यासाठी विशाल रोकडे डावकर आताचा फलंदाज स्टेप आउट होऊन फटका खेचलाय. हवाई हल्ला अर्धशतक पूर्ण विशाल रोकडेचं. सांडपडा प्रीमियर लीग 20-23 सीझन नंबर 6चं पहिलं अर्धशतक आलंय. यस बॅट उंच करायची विशाल. पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिला जाणार विशाल रोकडेला. अभिनंदन विशाल तुझ्या अर्धशतकी खेळीसाठी. टीमच्या संघ मालकांकडनं मात्र इथे तुला पारितोषिक देण्यात येईल. 51 वर खेळतोय आता. यावेळेस फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला. सोडून दिला विशाल रोकडेने. त्याला वाटलं की बाहेर असेल लाईनीच्या मात्र डॉट बॉल इथे येतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया 51 वरनं कितीपर्यंत मजल मारतोय विशाल रोकडे आणि टीमला कुठपर्यंत घेऊन जातोय. ओहो क्या बात आहे यार. अजून एक दमदार षटकार. विशाल रोकडे काही थांबायचं नाव घेत नाहीये. थांबेल तो विशाल कसला मग. खान खानी षटकार भाऊ घरा सोडता. कोण पोहोचले 104 वर. 104 धावा धावफलकावर आहेत. लगातार 2 षटकार आलेत. किती पारितोषिक विशाल रोकडेला मिळतात ते नंतर कॅल्क्युलेट करूया. अंतिमचा बॉल यावेळेस मिस टाइम झालाय. स्ट्रोक बॉल अलाउंग द कार्पेट गेलाय. आपण पाहतोय मिड विकेटला. 1 धाव आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे होतोय. 2 धावा पूर्ण करताय टीमची टोटल. या 2 धावेने 106 वर जाऊन पोहोचले. हायएस्ट स्कोर आतापर्यंतचा SPL मधला हा आपल्याला पाहायला मिळतोय जो ठोकतोय विदिशा चॅलेंजर संघ. आणि आता मात्र चॅलेंज दिले माऊली युनिव्हर्स टीमला की तुम्ही टार्गेट चेस करा. बघूया एकूण धावसंख्या आतापर्यंत विशाल रोकडेची आपल्याला पाहायला मिळाली. नॉट आउट 16 बॉल 65. एकदा जोरदार टाळ्या विशाल रोकडेसाठी होऊन जाऊ द्या. साठी सुधाकरजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय आणि नक्कीच अर्धशतक खेळी केली म्हणून SPL कडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय आणि प्लस हे 4000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. आणि 2 6 त्याने लगातार 2 वेळा मारलेत म्हणून ते 500 1000 रुपये म्हणजे एकूण 5000 रुपयाचं इथे पारितोषिक विशाल रोकडेला मात्र इथे देण्यात येईल.
मी इथे सांगेन विशाल रोकडेची बॅट चेक करा. फक्त 20,000 पॉइंट ना हा प्लेअरची निवड झाली होती, परंतु त्यानं दाखवलं 20,000 काय आहे ते. 400च्या पेक्षा थोडा जास्त स्ट्राईक रेटने बॅटिंग केली त्यानं. चला टॉस साठी या. 3-1 आणि पाम फायटर्स. Manoranjan Mix. आणि समोरच्या टीमला लवकरात लवकर थांबवून कमी धावात थांबवून हे मॅच जिंकण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. बरंच टॉस तुम्ही हारलेला आहात, गमावलेला आहेत, परंतु टॉस तुमच्या बाजूने लागला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता मॅच मध्ये? आमचा पण फिल्डिंगचा आता बॅटिंग करायची आहे, 106 झाल्यात, तसा प्रयत्न होईल का या मॅच मध्ये? हो नक्कीच होईल. चला विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचं मनापासून आभार. इथे 3-1 11 टीमनं टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक चांगला आवाज. टॉस नक्कीच 3-1 11 टीमने जिंकला आणि बॉलिंग घेतली. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये चला ऐकूया आपण उमेशजी म्हात्रे सर यांना, जिथे आपण पाहतो टार्गेट आहे 107 धावसंख्येचं. थँक्यू सो मच. 107 रनचं लक्ष्य आहे. भलं मोठं टार्गेट म्हणजे पर्वत उभं केलाय आणि पर्वताला फोडण्यासाठी पोकलेनची गरज आहे. एखादा मोठा पोकलेन आणावा लागेल. फलंदाज बाद प्रकाश ठाकूर मात्र आता तंबूच्या आश्रयाला रवाना होतो. अरे देवाला अंगोली घालतन मल्हारी, देवाची अंगोली करतन मल्हारी. जगू बंदर अँड भीम, थँक्यू सो मच. आज सकाळपासून जगू बंदर आणि भीमनं खूप चांगली डान्सिंगची भूमिका अदा केलेली आहे. करण समीर, तुमचं मनपूर्वक आभार. जाऊया मॅचकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, 1वर 1 अशी परिस्थिती. बॉलिंग ट्रॅकवरती प्रमोद ठाकूर. यावेळी डाऊन दी ग्राउंड फटका केलाय. लॉंगॉप आणि लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. बॅटर अमोल ठाकूरच्या बॅटमधून हे 2 रन आले. 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 3. लक्ष्य आहे या मॅचमध्ये 107 रनचं. 107 रन, काय अक्षरशः धावांचा पाऊस मात्र पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितला. यावेळेस फटका गॅपमध्ये आहे.
एक टप्पा घेत बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन ओव्हर द रॉप बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. 107 करायचे आहे अजून 100 रन दूर आहे. माऊली युनिव्हर्स फटका चांगला आहे ऑन साईडला हापांपूल केला मिड विकेटला बॉल चालला अलोंग द कार्पेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार. फलंदाज धावसंख्या 11. अशीच बॅटिंग करावी लागेल. मंगल एवढं आव्हान दूर आहे आणि मंगल ग्रहावरती कुठलीही गाडी जात नाही मित्रांनो, कुठलीही बस नाही आहे, कुठलीही लोकल नाही आहे, तर मंगल यानच लागेल. आणि या मॅचमध्ये मंगल यानाची भूमिका अदा करावी लागेल. एखाद्या बॅटरला जशी रोकडेनं बॅटिंग केली फलंदाज बाद. मी पाहत आहे SPL सांडपाडा प्रीमियर लीग 2023 पर्व 6व. यातच सर्व नवीन बॅटर नितीन भास्कर. इथे पहा चांगली लाईन पडल्यानंतर अगदी बाउन्स तर थोडासा उचली घेणारा बॉल. विकेट किपरचा वेध घेतोय डॉट बॉल. 65 रन पहिल्या इनिंगमध्ये ठोकल्या विशाल रोकडे. 5,000 रुपयाचा धनी मात्र ठरलाय 5.5. यावेळेस पहा थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षकांना चांगला प्रयत्न केला परंतु त्याच्या बॉल अवाक्या बाहेर. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 12. ओव्हर नंबर 2 मध्ये स्वयं वास्कर. लाईन चांगली आहे स्वयंची. यावेळेस पा ऑन दी अप केलाय पूलचा फटका डीप मिड विकेटला खूप चांगला झेल टिपला अजयनं. अजय दलवीनं फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. बाराला 3. 107 करायचे अखेर या मॅच मध्ये. माऊली युनिव्हर्स या टीमला फटका चांगला अखेर जमिनीच्या समांतर केलेला फटका. मिड विकेटला थ्रो करतोय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची 1 रन शॉट आहे. पंच गिरीश सांगतात 1 शॉट म्हणजे एकच रन. इथे 1 रनची नोंद केली जाईल. टीमची धावसंख्या 13.
यावेळेस फटका चांगला आहे थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. गॅप मधून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. चेस होतोय आणि इथे मात्र खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप चांगलं केलंय तेजस मिस्त्री. त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. अशा पद्धतीनं दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 107 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्री माऊली युनिव्हर्स टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद फक्त 15 रन. आता 18 बॉलमध्ये करायचे आहेत विजयासाठी 92. 18 बॉल 92 रनची गरज आहे. सामना वन साइड होईल असं चित्र आता दिसू लागलेलं आहे या मॅचमध्ये. अक्षरशः तुटून पडला होता. अनस्टॉपेबल पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विशाल रोकडे ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी अजय दलवी. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी अजय दलवी आणि स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे नितीन वास्कर. त्याला अजूनही या मॅच मध्ये खातं उघडायचं आहे. 18 बॉल 92 रनची गरज आहे अजून मॅच मध्ये. पहिला बॉल फुलर लेनचा ऑन साइडला फक्त दिशा दिली. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर लेगला थ्रो येते डीप मधून. तोपर्यंत 2 धावा नितीन भास्करच्या बॅट मधून. आणखीन एक गोशांकी क्षेत्रामध्ये म्हणजे 3 रन येतील या बॉलवरती आणि 3 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे 18. उसळलेल्या समुद्रासारखी बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये विशाल रोकडीच्या माध्यमातून आपण पाहिली. षटकारांच्या फैरी आपल्याला बघायला मिळाला. षटकारांचा पाडा नक्कीच पाठ झाला असेल विशाल रोकडीला. 6चा 6 एके 6 6 दुनी 12 6 त्रिक 18. आज झोपेत तरी विशाल रोकडीला 6चा पाडा विचारला तो झोपेत सुद्धा परफेक्टली तो 6चा पाडा म्हणेल. 9 षटकार त्याने ठोकलेले आहेत आणि 2 चौकार. अफलातून 62 धावा तर चौकार षटकारच मारून फक्त 3 रन त्यांना धावून बनवलेले आहेत. त्याही कशाला घेतल्या असं प्रेक्षकांचं काहींचं मत असेल. 3 चेंडू फक्त डॉट खेळलाय. ओव्हरऑल जर SPL चा विचार केला 5 पर्वापैकी तर 5 पर्वापैकी 183 धावा बनवल्या होत्या. परंतु या ऍड झाल्यानंतर आता 243 रन झालेले आहेत. 6व्या पर्वामध्ये ही मॅच पकडली तर. आणि युवराज असं म्हणतात की डावखुराचे फलंदाज आक्रमक शैलीदार असतात. हे बाकी खरं आहे. आज डावखुराचे फलंदाज पहा व्यावसायिक क्रिकेटर जर पाहिलं तर इजाज कुरेशी यानं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खूप चांगला खेळ केला. यंदाच्या सीझनमध्ये रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक झाला त्या स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून तो प्रेक्षणीय मॅच 1,28,590 लोकांना ती एकाच वेळी ती मॅच बघितली. यावेळेस फटका चांगला आहे मिड विकेटला बॉल चाललाय सीमापार षटकार. कल्पेश ठाकूरच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय. शेवटचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. शॉट ऑफ द डे कल्पेश ठाकूरच्या बॅट
खरंच मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या जग्गू बंदर आणि भीमसाठी झाल्या पाहिजे. वा, 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 30. यावेळेस पहा चेंडूला फिरवला भवऱ्यासारखा, पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला. खूप चांगलं वळण घेतलं चेंडूनं, त्यामुळे गिरटी घेऊन गेला फलंदाजाची. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. कल्पेश ठाकूरनं लगातार 2 षटकार. माजी खेळाडू परशुराम ठाकूर यांचे सुपुत्र आहेत आणि 300 रुपयाचा धनी ठरलाय. लागोपाठचे 2 षटकार SPLच्या माध्यमातून 300 रुपये आहेत प्रत्येक खेळाडूला. या स्पर्धेमध्ये पर्व 6व्यामध्ये आपल्याला भरपूर काही बदल पाहायला मिळाले. गेल्या वर्षी एवढे बदल नव्हते, परंतु यावर्षी प्रेक्षक सुद्धा खुश होऊन जाईल. आईबॉक यासाठी 500 रुपये, प्रत्येक खेळाडूला लगातार 2 षटकारासाठी 300, 2 चौकारासाठी 300 आणि लगातार 3 षटकार ठोकले तर 500. इथे आणखीन एक चांगला फटका. यावेळेस पास स्लॉग हिट, परंतु रन मिळेल 1. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 38. तर मगाशी मी चर्चा करत होतो मित्रांनो टेनिस क्रिकेट .in रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तो एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला. ज्यावेळेस शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये टेनपिल स्पर्धेच्या माध्यमातून भारत पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेटची जी मॅच झाली होती, ती मॅच मात्र 1,28,000 लोकांना पाहिली होती. परंतु तो रेकॉर्ड ब्रेक झाला रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आणि तो प्रेक्षणीय सामना रेस्ट ऑफ ग्रामीण आणि बेस्ट ऑफ इंडिया हा जो प्रेक्षणीय सामना 1,28,590 लोकांना एक वन टाइम बघितला. टीमची धावसंख्या 38. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजाराम पाटील. मगाशी राजाराम पाटीलनं तो जर झेल घेण्याचा प्रयत्न केला असता तर अशी परिस्थिती आली नसती. रोकडीचा कॅच होता, त्याच्यानंतर बरेच षटकार वाचले असते, परंतु कुठलाही प्रयत्न केला नाही आहे आणि तोच बॅटिंगसाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये. 38ला 4. बॉलिंग ट्रॅक वरती रिदेश ओव्हर नंबर 5 मध्ये 107 करायचे आहेत. 38 झालेत. यावेळेस टॉप एज लागलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रिदेशनं झेल टिपलाय, फलंदाज बाद. कॅचसाठी मात्र वडिलांकडून 500 रुपये आलेले आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली रिद्धेशच्या बॉलिंगच्या माध्यमातून. आता नवीन बॅटर तेजस पाटील. 38ला 5. यावेळेस पडल्यानंतर जास्त बाहेरचं चेंडूनं बोलन घेतलं, त्यामुळे पंचांचा इशारा आहे. इट इज कॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या 39.
चला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. मोठ्या फरकानं हा सामना. चला आयवा कॅच साठी 500 रुपये इथे दिले जाते. चला दोघे आलेले आहेत. नाव सांगा, नाव सांगा. हा दीपक जाधव आणि तुझा प्रियांक जाधव. जाधव बंधू आहेत. आज संध्याकाळ सुटली. प्रियांक जाधव ग्रुप आयबॉ कॅच घेतल्याबद्दल अभिनंदन. आणि संध्याकाळची सोय तुमची परफेक्ट झालेली आहे. चला हा सामना जिंकलाय. किती रन सामना जिंकलाय? 66 धावांना हा सामना जिंकलेला आहे. टीम विदिशा चॅलेंज